नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी या दोन शहरांमध्ये सुरू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनबाबत चांगलीच चर्चा जोर धरतेय। तब्बल 160 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या या ट्रेनची सर्वांनाच उत्सुकता आहे। या ट्रेनमुळे या दोन्ही शहरांमधील प्रवासांचा वेळ हा 6 ते 7 तासांनी कमी होणार आहे। ज्या प्रवासाला पूर्वी 14 ते 20 तास लागत होते, तोच प्रवास आता फक्त 8 ते 9 तासांमध्ये होणार आहे। मुंबई ते नागपूर या दोन शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे। या ट्रेनमुळे वेळेची बचत होणार असून लवकरच ती सुरू होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी एक्सप्रेस ट्रेननं 14 ते 20 तास लागत होते, तेच आता अंतर 8 ते 9 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे जवळपास 5 ते 6 तासांच्या वेळेची बचत होणार आहे। मुंबई ते नागपूर या प्रवासामध्ये प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने या मार्गावरती वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या स्थानकांवरती थांबेल। 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी वंदे भारत CSMT ते नागपूर या प्रवासादरम्यान 8 स्थानकांवरती थांबणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस ही वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकांवरती थांबणार आहे। काही दिवसातच नागपूर ते मुंबई या रेल्वे मार्गावरती वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील धावण्याची शक्यता आहे। या मार्गावरती चाचपणी सुरू आहे। ही ट्रेन तब्बल 8 स्थानकांवरती थांबणार असल्यानं या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळेल असंही सांगितलं जाते। तर आता वंदे भारत ट्रेनचं तिकीट हे 1500 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत असणार आहे। त्यातच 1500 ते 2000 AC चेअर कारचं तिकीट असेल, अशी ही माहिती समोर येते। मुंबई ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला 8 बोगी असतील। यामध्ये 1 बोगी एक्झिक्युटिव्ह AC असेल, तर 7 बोगी AC चेअर कार असतील। या मार्गावरती प्रवासाला 9 ते 10 तास लागतील। मुंबई ते नागपूर दरम्यान AC चेअर कारचं तिकीट अंदाजे 1500 ते 2000 रुपये इतकं असेल, तर एक्झिक्युटिव्ह AC बोगीचं तिकीट हे 2500 ते 3500 रुपये इतकं राहील। तिकिटाच्या किमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र ही ट्रेन लवकरच सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबई ते नागपूर ही वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे आणि ती कुठे कुठे कधी थांबणार आणि त्याची तिकीटं काय असणार या संदर्भातली माहिती आम्ही या व्हिडिओतनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।